किरण मिसाळ सर, किरण मिसाळ सर यांना विनंती आहे. जितू लोंढे सरांना विनंती आहे. आज जरा टाइमपास कमी करणं गरजेचं आहे. चला आपण सगळ्यांनी ग्राउंड वरती. थँक्यू. थँक्यू डीजे. फलंदाज सनसर, नेम प्लीज. सांगाल का नाव? रोहित आणि बबन. सलामीची जोडी. आमच्या भगिनी या ठिकाणी या मैदानाची स्वच्छता करतायत. विशेषतः अंथुर्णे ग्रामपंचायतचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मी मगाशी पासून म्हणजे ज्यावेळेस मॅच सुरू झाल्यापासून बघतोय आमच्या भगिनी सातत्यानं थोडा कचरा झाल्यानंतर लगेच स्वच्छ करतायत. वाह, उंच उंच फटका लॉंग ऑफच्या डोक्यात उचललाय आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 2 धावा इथे प्राप्त होतील. एक चांगली सुरुवात बघायला मिळते या मॅचची. विशेषतः काय होतं की सेमीफायनल मध्ये हरल्यानंतर दोन्ही संघांच्या थोड्याशा अपेक्षा भंग झालेला असतो, निराशा आलेली असते आणि त्या पराभवाच्या गर्तेतून त्यांना पुन्हा तिसरा चौथा सामना खेळायचा असतो. तर प्रेक्षकांसाठी हा सामना फारसा लक्षवेधी नसतो. पण मी नेहमी बघितलेला आहे की ज्यावेळेस या सामन्याचा क्लायमॅक्स होतो ना, तो मात्र प्रचंड थरारक असतो. त्यामुळं ही मॅच आपण निश्चित आनंद घेऊ, मजा घेऊ. बाहेरची कड, डीप थर्ड मॅनला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक लांबून येतोय. एकच धाव की दोन? आय थिंक एकच धाव इथे पूर्ण होते आणि धावफलक 3 वरती पोहोचतोय. सनसरची सुरुवात इथे होते. तिसरा आणि चौथा क्रमांक आहे. आपल्याला माहिती आहे 4 संघ सेमीफायनल मध्ये आलेले आहेत. तुम्ही टॉप 4 मध्ये आलेला आहात. ही एक मोठी उपलब्धी आहे. पण कोणीच चौथ्या क्रमांकावरती राहणं पसंत करणार नाही. वी वॉन्ट टू विन. आपल्याला जिंकायचंय आणि म्हणूनच तुम्ही बघताय पहिल्या षटकामध्ये मी 2 बॉल झालेले बघितलेले आहेत. प्रत्येक बॉलसाठी फील्ड सेटिंगची रचना बदलली जाते. आता देखील आपण पाहिलं जो डीप कव्हर पॉईंट होता त्याला आतमध्ये आणलंय आणि डीप वाईडिश मिड ऑफ होता त्याला डीप लॉंग ऑफला पाठवलंय. हे छोटे छोटे बदल ते पण निश्चित महत्वाचे ठरतात. लॉंग ऑफ लॉंग ऑन सीमारेषा कव्हर करतायत. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे. सोडून दिला, मात्र सोडून देत असतानाच तुम्ही जी पोझिशन बदलली होती ती सुद्धा खूप मॅटर करते हे लक्षात ठेवा. तुमचा गार्ड असतो, एक मिडल स्टंप असतो किंवा लेग स्टंप असतो. तुम्ही गार्ड सोडून एकदा पुढे आलात की तुमचा रीच वाढतो आणि तो रीच जर वाढलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये पंच हा वाईड देणार नाहीत. हे काही नियम आहेत आपण लक्षात घेतले पाहिजे. मी बघतो की टेनिस क्रिकेटच्या खेळाडू कधी गार्डवरती खेळतच नाहीयेत. फुल टॉस होता, मात्र एक्झिक्युशन पूर्ण खराब आहे. शॉट येऊ शकत नाहीये, धावा मिळत नाही. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूच्या समोर आहे. धावा तिथेच आहे 3. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना खरं तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ज्यावेळेस पहिलं षटक टाकत होता गोलंदाज त्याने प्रत्येक बॉलवरती फील्ड सेटिंग चेंज करण्यापाठीमागचा उद्देश असा असतो की फलंदाजाच्या एक इथे मात्र वाईड आहे, खूप बाहेर आहे. ते मानसिक दबाव तुम्हाला जो प्रेशर क्रिएट करायचा आहे, तो तुम्ही अशा प्रकारे क्रिएट करू शकता. आपल्याकडे स्लेजिंग खूप कमी असतं किंवा कोणी असे शेरेबाजी कोणी करत नाही. ना विकेट कीपर ना ग्रामीण खेळाडू आहेत सगळे. त्यामुळे हा प्रकार बघायला मिळत नाही. येस. त्यामुळं प्रेशर खेळाडूंवरती तयार ठेवायचा असेल, तर तुम्हाला फील्ड सेटिंगचा एक चांगला पर्याय मिळतो. दरम्यान चांगला फटका अलोंग द कार्पेट चेंडू स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक वेगात धावून अडवतोय. 2 धावा इथे प्राप्त होतील. सनसर पुढे पोहोचणार आहे. तो 6 धावसंख्येवर 6 ऑन बोर्ड. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत आणि सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये शाबूत आहे. रोहित आणि बबन. वा, लेंथ परफेक्ट लेंथ होता. वाईड यॉर्कर आम्ही म्हणतो या चेंडूला. प्रचंड कारीगर किंवा प्रचंड किफायतशीर ठरतो हा चेंडू. इथे देखील आपण पाहिला निर्धाव आणि बरोबरीनच धावफलकावरती धावा 6. षटक क्रमांक पहिलं इथे संपलेलं आहे.
सिद्धूनं टाकलेलं पहिलं षटक. सिद्धू रणखांब. मगाशी आपण सिद्धूला बघितलं होतं फलंदाजीमध्ये फारसा यशस्वी नव्हता सिद्धू, मात्र या सामन्यामध्ये चांगली स्टार्ट दिली आपल्या संघाला. नवीन गोलंदाज वैभव. स्ट्राईक एंडला बबन आहे आणि वैभव गोलंदाजी मार्कवरती. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. ओहो, व्हॉट एक्झिक्युशन. खूप सुंदर फटका त्यानं खेळलाय तो लॉंग लेगला. तिकडे 2 धावा निश्चित प्राप्त होणार आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिकडे पोहोचलेत. चांगली फलंदाजी बघायला मिळते. चेंडूची लेंथ देखील चांगली ठेवली होती, मात्र त्याने खूप लवकर ओळखला होता हा चेंडू की लेंथ येणार आहे आणि लेंथ बॉलला यापेक्षा चांगला फटका तुम्हाला बघायला मिळणार नाही. परत एकदा या सुजवाईशचा थोडासा रूम जरूर मिळाला, मात्र हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे. वॉट अ कॅच, वॉट अ एक्सलंट कॅच. पहिलं यश इथे प्राप्त होतंय आणि निश्चित गोलंदाज वैभव यश प्राप्त करून देतोय. बाद होणारा फलंदाज आहे तो बबन. रोहित आणि नवीन फलंदाज संगम. स्ट्राईक एंड वरती संगम. पुन्हा खूपच बाहेर टाकला यावेळेस चेंडू. एक गोष्ट आपण बघतो की जसं T20 क्रिकेट आलेलं आहे, एक गोष्ट पहिले कुठलीही मॅच तुम्ही बघितली, म्हणजे ती T20 असेल किंवा ती कसोटी मॅच असेल किंवा तो T20 नाही, तो वन डे किंवा कसोटी असेल, तर समीक्षक असं सांगायचे की विकेट टू विकेट बॉलिंग केली पाहिजे. पण T20 क्रिकेटमध्ये कसं, कधी तुम्ही असं समीक्षक सांगताना ऐकलंय का? हो, 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 हो. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. अपील झालं तिथे. पंचांकडून कोणताही प्रतिसाद नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. तर एक आहे की कधी समीक्षक T20 क्रिकेटमध्ये सांगणार नाही की विकेट टू विकेट टाका. कारण त्यांना माहिती आहे की विकेट टू विकेट टाकला तर इथे बॉल बाहेर फेकून दिला जाणार आहे. त्यामुळं आउटसाइड दी बॅट्समन पेक्षा लांब टाकायचा प्रयत्न असतो. हे असा हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक मिड विकेटवरून पोहोचला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय तिकडे. धावफलकावरती एका धावेची मात्र नोंद होते. 2 अंकामध्ये पोहोचणारा धावफलक 10. सनसर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना. लेंथ बॉल आणि जबरदस्त फटका. लाजवाब, सुंदर, अति सुंदर. 6 धावा. बघा काय सुंदर फलंदाजी आहे. फलंदाज रोहितच्या बॅटमधून. इथे पुन्हा थोडासा बाहेर टाकला, आखूड ठेवला चेंडू. ही कल्पकता गोलंदाजाकडे असली पाहिजे, की पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलेलं, षटक संपलेलं आहे. मग दुसऱ्या बॉलवरती तो गडबडून कोणताही चेंडू टाकायचा प्रयत्न करतो. त्याचा फटका परत एकदा बसतो. मात्र वैभवने कमालीचं पुनरागमन केलं तिथे. आखूड टुप्प्याचा चेंडू टाकताना बाहेर ठेवला आणि रोहितच्या बॅटमध्ये येऊ दिला नाही. षटक 2 संपलेले. धावफलकावरती धावा 16. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सनसर. या ठिकाणी सुनील हगारे सरांचं आगमन झालेलं आहे. पहिल्या दिवसापासून
प्रेक्षक म्हणून प्रेक्षागृहामध्ये त्यांची उपस्थिती आम्हाला बघायला मिळते. खरं तर आवड माणसाला ग्राउंडकडे घेऊन येते आणि दिव्यांग असून देखील त्या ठिकाणी ते सातत्यानं कैलासजी धापटे दिव्यांग प्रेक्षक आहेत ते सुद्धा इथे मॅच बघायला उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो. खरं तर इथे आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं मला वाटतं हे जे स्टेडियम आपण बांधलेलं आहे ते पूर्ण भरलेलं आहे. वाह! 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 तुफानी हल्ला. 6 धावांची मोहोर. षटकार. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाजाचं नाव? महेश. महेशच्या पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार वैभव संगमकडून. बॉल आणि बॅटचा योग्य वेळेस संगम झाला. तर काय घडतं हे बघितलं आपण या अगोदरच्या बॉलला संगम नाही अगदी सुंदर षटकार तिथे दाखवला. त्यानंतर एक धाव घेत तो नॉन स्ट्राईक एंडला येतोय. संगम बरोबर आता नवीन फलंदाज अर्थात रोहित आहे. रोहितने एक षटकार या अगोदर खेळलेला आहे. 23 फुल टॉस टाकलेला हा चेंडू अलगदपणे खेळलेला आहे. तो मिड विकेटला. एक धाव रोहितला. सुंदर फलंदाजी रोहित संगमकडून. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होतोय. पहिल्या षटका पहिली सुरुवात देखील थोडीशी इथे मात्र उंच फटका नशिबवान ठरतोय. कोणी क्षेत्ररक्षक तिथे येत नाहीये. वैभवनं आय थिंक लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने जो प्रयत्न केला खूप खूप प्रयत्न केला मात्र तो लेंथ पर्यंत पोहोचलेला नाहीये. मगाशी तुम्हाला या संदर्भात मी एक उदाहरण विराट कोहलीचं सांगणार होतो मात्र पुढचा चेंडू लगेचच मोठा फटका आला आणि आपल्याला ते उदाहरण सोडून द्यावं लागलं होतं, की काही खेळाडू असतात ते जे सांगत असतात ते अनुभव असतो त्यांचा आणि तो आपण आत्मसात करणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. विराट कोहली असं म्हणतायत, की तुम्ही जर एखाद्या बॉलच्या लाईन लेंथ पर्यंत पोहोचायचं असेल तुम्हाला 3 सेकंद लागले, तर लोकं म्हणतात वेल ट्राय. पण तुम्ही जर 2 सेकंदामध्ये तिथे पोहोचलात, तर लोकं म्हणतील गुड कॅच. हा वेल ट्राय टू गुड कॅच 1 सेकंद कमी करायचा आहे. मात्र तो प्रवास खूप मोठा असतो. उंच फटका, लाजवाब टायमिंग, षटकार. थँक यू. 3 षटकं संपलेली आहे. स्कोर ऑन बोर्ड 33. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सनसर. काय लाजवाब बॅटिंग संगम आणि रोहितकडून. रोहितनं 2 सुपर षटकार ठोकलेले आहेत. काय फलंदाजी आहे. मगाशी प्रेक्षकांची चर्चा केली होती. मला वाटते सलग 5वा दिवस. काय नाव त्यांचं? हां? सुनील आगारे हे सातत्यानं 5 दिवस इथे ग्राउंडवरती उपस्थित आहे. क्रिकेटचं वेड खरं तर आपल्याला खेचून आणतं आणि मॅच बघणं हा सुद्धा एक मोठा व्यायाम आहे. तुम्हाला सगळं काही देहभान हरपून लावतं क्रिकेट आणि असं देहभान हरपून जाणं किंवा एखाद्या गोष्टीशी समरस होणं हे सुद्धा आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे. गोलंदाजाचं नाव? गोलंदाजाचं नाव? कुणाल. चंद्रकांत. गोलंदाज चंद्रकांत. काय चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर फुल लेंथ आपण म्हणू शकतो या बॉलला. यॉर्कच्याही पुढे टाकलेला आहे फुल लेंथ. खरं तर हा बॉल उचलणं म्हणजे लिफ्ट करणं, हवेमध्ये उचलणं खूप कठीण असतं. त्यासाठी पोझिशन तुम्हाला परफेक्ट घ्यावी लागते. डाव्या यष्टीवर चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे येते. मात्र एकच धाव प्राप्त होणार आहे. 2 धावा याबरोबर मिळतील आणि धावफलक वाईड अधिक 1 22 35 धावा 35 रन.
तुम्हाला माहिती आहे का श्रीलंकेचे सुद्धा असे एक प्रेक्षक आहेत, ते श्रीलंकेच्या प्रत्येक मॅचला हजर असतात. त्याला पर्सी अंकल असं म्हणतात. येस, कडक, कडक, कडक. एक शानदार षटकार आणि धावफलकावरती 41, 41. बाहेरची कट जरूर आहे, मात्र बॅकफूट पॉइंट तिथे चेंडूच्या समोर 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलकावरती आहेत त्या 42 धावा. सुधीर गौतमला आपण पाहिले, भारताचा हा क्रीडा रसिक संपूर्ण जगभर एक काळ जेवण मिळवणं सुद्धा त्याच्यासाठी दुरापास्त होतं. चेंडू उंच आकाशामध्ये खूप प्रयत्न केला. मला वाटतं त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आलं पाहिजे. वैभवच ना? वैभव मगाशी देखील तो इथे खूप लांब पळत गेला. तिकडे सुद्धा लांब पळत गेला. अजून 1 सेकंद कमी करायचंय वैभव तुला, हे लक्षात ठेव. आणि 1 सेकंद कमी करायचं असेल तर भरपूर सराव करावा लागणार आहे. भरपूर वर्कआउट करावं लागणार आहे. प्रॉपर डाएट करावं लागणार आहे. तेव्हा या गोष्टी शक्य आहे. यास यास ताकदवान आणि अत्यंत लाजवाब, सदाबहार, बहारदार षटकार. चांगला चेंडू इथे येतोय डाव्या शीवरती टाकलेला निर्धाव आणि याबरोबरच षटकाची होणार आहे सांगता. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 49. विजयासाठी 50 धावांचं आव्हान इथे बोरी संघासमोर. बोरी विरुद्ध सनसर हा 3ऱ्या-4थ्या क्रमांकासाठीचा सामना आपण बघतोय आणि 49 लॉस ऑफ 1 आफ्टर 4 ओव्हर. सनसर जबरदस्त फलंदाजी. मी रोहितचं कौतुक करेल. त्याची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही, कारण ज्या हिट त्याने मारल्यात 4 षटकार रोहितच्या बॅटमधून, तर संगमनं देखील 1 षटकार. Thar, the SUV. Thar, the SUV. Thar, the SUV. Thar, the SUV.
थँक्यू डीजे स्वर्गीय भगवानरावजी भरणे प्रतिष्ठान आयोजित इंदापूर क्रीडा महोत्सवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट या खेळामधील सेमीफायनलच्या लढती संपल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या लढतीचा आपण आस्वाद घेतोय. तिसऱ्या क्रमांकावरती कोण आणि चौथ्या क्रमांकावरती कोण याची उत्सुकता माझ्या बरोबरच आपल्या सगळ्यांना आहे. 50 धावांचं लक्ष बोरी संघासमोर आहे. सनसर संघाने ठेवलेलं आहे. रोहितची अप्रतिम फलंदाजी आणि संगमने त्याला दिलेली साथ आणि बघायचे आता बोरी संघाचे फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. सनसरचे गोलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. तर माझ्या समवेत सलीम भाई सुद्धा समालोचन कक्षामध्ये दाखल आहेत. गोलंदाज संगम तर फलंदाजांची नावं सांगा. किशोर गायकवाड बरोबर स्ट्राईक एंडला मल्हारी शिंदे. मल्हारी आप्पा आणि निश्चित समालोचन कक्षामध्ये बदल होते. मी भाईंना निमंत्रित करतो. या भाई, आपलं स्वागत आहे. शुक्रिया सर जी. संगम पहले गेंद शॉर्ट पिच गेंद थी और वो कहते हैं ना छोटी गेंद को खोटी बनाया और स्क्वायर लेग के क्षेत्र में 4 रन के साथ में स्वागत इस गेंदबाज का. शुक्रिया शुक्रिया लीजिए. पहली गेंद पे मोस्ट वेलकम चौका. गेंदबाजी में अगर देखिए तो गेंदबाज आ गए संगम और संगम ने कहा मल्हार को कि स्वागत नहीं करोगे हमारा. तो फिर इस बल्लेबाज ने कहा कि मल्हार ने आ जाइए जनाब, स्वैग के साथ में करते हैं हम आपका स्वागत. चौके के साथ में स्वागत किया और 4 रन यहां पर आते हुए. पलीकडच्या साईडला चेंडू दहाडापाशी. ओके. खऱ्या अर्थानं हे गावाचं रुपडं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी म्हणतोय इंदापूर क्रीडा महोत्सव आणि अंथून एक छोटंच गाव आणि या मैदानात या गॅलरीमध्ये बसताना आणि बाहेर फेरफटका मारताना असं वाटतं हे गाव नसून तालुक्याचं मोठं ठिकाण आहे. हे तालुका नसून जिल्ह्याचं मोठं ठिकाण आहे आणि एखाद्या कोणत्या तरी मोठ्या नावाचं हे प्रतीक आहे असं त्याच पद्धतीने वाटतं या मैदानात आल्यानंतर. आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहतोय उत्कृष्ट असं मैदान आणि क्रीडा संकुल हे अंथुने गावाला लाभलेलं भाग्य म्हणावं लागेल अंथुने गावाचं. इतकं सुसज्ज असं मैदान है. फिर से बार छोटी गेंद, खराब गेंदबाजी और एक और गेंद चली है सीमा पार चौका. शुक्र दीजिए. 2 गेंदों में 2 चौके. वो कहते हैं संगम जिस तरह से गेंदबाजी कर रहे 4 ओवर में 50 रनों का लक्ष्य, अगर ऐसी गेंदबाजी रहेगी तो मुकाबला बहुत जल्दी खत्म होगा. नासिक डाउन द ट्रैक. फुल टॉस गेंद थी और इसको हल्के हाथों से खेला है. अगर देखिए बबन भोंडवे और गेंद के बीच में रेस लगी है. 1 2 3 चौथे अटेम्प्ट में वो कहते हैं फुटबॉल खेलते नजर आए बबन भोंडवे. एक एबीडी कहा जाता था इनको. सबसे फिट तंदुरुस्त थे बबन भोंडवे. इंदापुर तालुका क्रिकेट के सबसे बेस्ट फील्डर के अंदर बबन भोंडवे थे. लेकिन आज बबन भोंडवे खुद अपने आप को देखेंगे तो मैं क्या था, मैं क्या हो चुका हूं और मेरा क्या होने वाला है. ये ये थोड़े से ना कमेंट बहुत ज्यादा होते हैं तो उसमें चर्चे होते जाएंगे. लेकिन फिलहाल किशोर वन स्ट्राइक और ऑफ स्टंप की काफी बाहर एक गेंद थी. फिर भी उसको खेला है लॉन्ग ऑन के क्षेत्र में. रन 1 मिलेगा. किशोर गायकवाड़ अगर देखिए तो ये बड़े अगर देखिए तो एमपीएल जिस तरह से मेडिकल फार्मा लीग डॉक्टर फिल्म के लोग मैचेस होते हैं बारामती स्टेडियम में आयोजक करते हुए काम करते रहते हैं. लेकिन फिलहाल देखिए यहाँ से पहले 4 गेंदों में 2 चौके, 1 तिक्का, 1 सिंगल. तो अब तक देखिए तो 12 रन आए हैं पहले 4 गेंदों में. 50 रन का पीछा कर रही है टीम बोरी. इस बार शॉर्ट पिच गेंद, करेक्ट कनेक्शन, मिड विकेट के ऊपर से जाएगी निकल के. हाई हैंडसम एंड अ मैसिव हिट. 6 रन. शुक्र जी.
मेरे हिसाब से मल्हार आज अलग अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। नाम संगम गेंदबाज का है और ये गाना आया था बोल राधा बोल संगम होगा क्या नहीं, लेकिन इस बार क्या गजब का संगम कर चला रहे हैं। कड़क कनेक्शन 4-4 3-1 फिर 6। जबरदस्त गेंद बदला है इस बल्लेबाज ने, नाम है मल्हार। आखिरी गेंद इस ओवर की। एक और मतलब पिच हट के अच्छा, ये वो कहते हैं तकनीकी भरी बल्लेबाजी कहूंगा, क्योंकि पहले 4 उसके बाद में बड़े शॉट भी देखने मिले, सिंगल भी देखने मिले। ये मैच्योर क्रिकेट की कहानी है। ऐसा नहीं कि कोई एक खिलाड़ी एक बड़े शॉट से कोई विनर बनता कहाँ है। एक की कहानी खत्म, एक के बाद में 19 रन, 1 ओवर्स गॉन 19 रन, नो विकेट लॉस ऑफ द टीम बोरी। वो कहते हैं एक बड़े शॉट से कोई विनर बनता नहीं है। मुकाबला जीतना है तो अंत तक खेलना पड़ता है। आपको आपका खेलना आपको मुकाबला जीवित करके बताएगा, आपको चैंपियन करके बताएगा। इसीलिए कहते हैं ना कि अच्छी गेंद को सम्मान दीजिए, खराब गेंद का इंतजार कर लीजिए और अपने लक्ष्य की ताकिए। बीच मैदान में ये छोटा सा क्योंकि गर्मीट है, पानी लेकर आए हैं और एक अच्छा नजराना आप देख सकते हैं। कभी भी अगर आप खेल रहे हैं तो पानी खड़े होके मत पीजिए, पानी बैठ के पीजिए, क्योंकि यहाँ पर बॉडी आपकी गर्म होती है। पानी सीधे पीएंगे तो सीधा नीचे आ सकता है। इसलिए भाई टेक खड़े रह के पानी पिए, बैठ के पानी पीजिए। ये नमूना है फिलहाल। वो एक के बाद में 19 रन लगे, बीच मैदान में गया है पानी। थोड़ी सी बदल जाएगी इस मैच की कहानी। आज सुनते हैं डीजे मास्टर की जुबानी। चलते हैं डीजे मास्टर की तरफ। शुगर डीजे 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 शुक्र है डीजे। एक ऐसा गाना बजाया आपने, किसी के कानों ने सुना नहीं, किसी ने तसव्वुर किया नहीं, वैसा गाना आपने बजाया। आपका स्वागत। ओए फिर से एक बार बड़ा कनेक्शन, स्लॉट में गेंद और उसको पहुंचा दिया सामने वाले पार्किंग लॉट में। 6 रन। डीजे बॉलर नेम, बॉलर नेम कुणाल। कुणाल का भी स्वागत किया इस खिलाड़ी ने। मल्हार आज अलग अंदाज में है। मल्हार आज कह रहे कि आज ना छोड़ूंगा मैं, तो कसम खा के आए हैं इस मैच में। तो ताकतवर बल्लेबाजी कर रहे हैं। 25 रन लगे बोर्ड के ऊपर। मल्हार के सामने फिर से एक बार कुणाल। स्टेप आउट किया और एक और पुल। गेंद हो गई कुल। रन को मिलेंगे बिल्कुल 6। शुक्र लीजिए। क्या गजब का कनेक्शन चल रहा है। 2 गेंदों में 2 छक्के। कुणाल के ऊपर आक्रमण करते हुए पहले संगम, उसके बाद में कुणाल। ये खिलाड़ी आज अलग अंदाज में नजर आ रहा है। नाम है इस खिलाड़ी का बोरी के मल्हार। और ये अच्छी फुल टॉस गेंद है मिड ऑफ के क्षेत्र में। बबन भोंडवे को बीट करके लॉन्ग ऑफ वाइड क्षेत्र में गेंद ट्रैवल करते हुए 1 रन लिया। दूसरा रन लेना चाहते थे किशोर, लेकिन मना किया। इस एक के साथ में स्कोर कार्ड पहुंचा है 32 रन, 32 रन। दूसरा ओवर प्रगति में है। 50 रन का पीछा करते हुए टीम बोरी ये जबरदस्त बल्लेबाजी कर रही है। दोनों टीम के दोनों खिलाड़ी, एक तरफ किशोर गायकवाड़, दूसरी तरफ मल्हार, एक अच्छी बल्लेबाजी करते नजर आ रहे हैं। कि यहां से मौका है। 4 ओवर का मुकाबला है। क्रिकेट के मैदान में कभी धूप है तो कभी छाव है। एक और बतरा पीछे के कट किया है। ओ होए 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 होए। जनाब ये आपने क्या छोड़ा, या आपने मैच छोड़ा? क्योंकि ये शादी ब्याह का समय नहीं है जनाब की जो लड्डू बांटे जा रहे हैं। हर एक को लगता है शादी हो जाए, ये डीजे मास्टर वालों को भी लगता है कि अपनी शादी हो जाए, और ऐसा नहीं कि ये लड्डू बांटे जा रहे हैं। लड्डू बांटे यहाँ पर नहीं जा रहे। क्या छोड़ा है? एक गोदी में था, पकड़ सकते थे, लेकिन क्या छूटा, दिल टूटा है हमारे डीजे मास्टर का। फिलहाल यहाँ से अगर ये 2 के साथ में 34 रन, 34 रन लगे बोर्ड के ऊपर। परफेक्ट मिडल ऑफ पैच, कनेक्शन, गेंद जा रही है सीधा 4 रन अगले किशोर गायकवाड़। शुगर डीजे। इसीलिए कहते हैं ना क्रिकेट के मैदान में कैचेस मत छोड़िए। जख्मों के ऊपर नमक छिड़काया जाता है सबसे पहले क्रिकेट के मैदान में। वही काम किया किशोर गायकवाड़ ने। कैच वहां पर छोड़ा, उसके बाद में उनके ऊपर से सलामी देने के लिए 6 रन, 4 रन यहां पर आते हुए 38 रन, 12 रन दूर। एक और फतवा, इस बार ऑन साइड के क्षेत्र में
वन बाउसिया छे फ्लाइट वाला छक्का मिस्टर वसंत गावड़े सर इनकी शैली में। शुक्र लीजिए। अब 6 रन दूर है मुकाबला जीत से। 2 ओवर में मुकाबला बिल्कुल इन्होंने खत्म करने की ठानी है, क्योंकि पहले ओवर में रन आए 19 और दूसरे ओवर में अब तक देखिए तो 3 छक्के, 1 चौका, 1 सिंगल, 1 दुक्का। तो यहाँ पर देखिए तो जबरदस्त मुकाबला, 6 रन दूर मुकाबला जीत से। पहले ओवर में रन आए 19, दूसरे में आए 25। मैदान में थोड़ा सा संघर्ष जारी है, क्योंकि 12 गेंदों में 6 बाकी है और गेंदबाजी मार पे संदीपुर बाला साहेब गाड़े आए हैं गेंदबाजी मार पे। टेनिस क्रिकेट इंदापुर के बेहतर गेंदबाज, संसर की शान और इंदापुर की बेहतर गेंदबाज, एक वरिष्ठ गेंदबाज आए हैं गेंदबाजी मार पे। सामने मल्हार और किशोर का बल्ला बोल रहा है, क्या 12 गेंदों में 6 से रोक पाएंगे? क्रिकेट के मैदान में जितना आसान है उतना मुश्किल है, जितना मुश्किल है उतनी आसान है। और ये एक और पात्रा, फिर से एक बार पॉइंट का खिलाड़ी, फिर से एक बार बीट करेंगे। 1 रन लिया, दूसरा रन यहाँ पर लेते हुए अब यहाँ से बस 4 रन दूर है, महज औपचार बाकी है। इसके बाद में फाइनल मुकाबला 4:30 बजे इसी मैदान के साथ में, 4 बजे इसी मैदान के साथ में जुड़ जाएंगे, क्योंकि इंदापुर क्रीड़ा महोत्सव आप देखेंगे तो 4 बजे होगा फाइनल शुरुआत। 4 रन दूर है, सामने मल्हार, गेम चेंजर ऑफ द मैच, डासिक डाउन द ट्रैक। ओके, तो इसी के साथ में बल्ले का मोटा हिस्सा, गेंद काफी फाइन जा रही है। इसी के साथ में मुकाबला खत्म हुआ, 50 रन यहां पर लगते हुए। और वेल डन टीम इंदापुर क्रीड़ा महोत्सव का, वो तीसरे पायदान पे रहने वाली टीम बोरी। और फिलहाल अगर देखिए तो इसी के साथ में मुकाबला खत्म हुआ। मुकाबला अगर देखिए तो 3.2 में कहानी खत्म हो चुकी है, 50 रनों की पारी। फाइनल मैच 4 बजे स्टार्ट होगी, लेकिन उसके पहले मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देने के लिए हमारे गुरुवर जी नरेश जी ढूमे सर हमारे साथ में जुड़ जाएंगे। और क्या गजब की बल्लेबाजी यहाँ पर की है मल्हार ने, और उसके साथ में किशोर गायकवाड़ का बल्लेबाजी बहुत रास। तो चलते जुड़ते फिर से एक बार मैन ऑफ द सेरेमनी में, जहां पर है हमारे आवाजों के जादूगर नरेश जी ढोमे सर। ओवर टू यू नरेश सर। डीजे ऑल टीम, बोरी टीम ऑल टीम, आपण या ठिकाणी यायचंय बोरी संघ बाबा, इथं फक्त डीजे